मुंबईकरांनो, तुम्ही काळजी घ्या, कारण की उष्माघाताचा धोका वाढलेला आहे। तापमान वाढतंय। मार्च महिन्यामध्येच तापमान जवळपास 35 अंशांवर पोहोचलंय आणि वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढलाय। त्यामुळे आता मुंबईकरांनी दुपारी बाहेर पडणं टाळावं असं आवाहन हवामान विभागानं केलेलं आहे। उन्हामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, पोटदुखी असा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि या वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढलेला आहे। त्यामुळे दुपारी घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबईकरांना करण्यात आलेलं आहे। साधारण पारा 35 अंशांच्या पार गेलेला आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवतोय। त्यामुळे मुंबईकरांनो, स्वतःची काळजी घ्या आणि गरज असेल तरच दुपारी घराबाहेर पडा। यानंतर आपण राजकीय वर्तुळातल्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। धस समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखीन एक कारनामा समोर आलेला आहे। यामध्ये खोक्याला पैशाचा माज असल्याचं पाहायला मिळतंय। टेबलवर पैसे ठेवून ते उधळण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे खोक्या उर्फ सतीश भोसलेला पैशाचा माज आलेला आहे का असा सवाल विचारला जातोय। खोक्या उर्फ सतीश भोसले हरणाची शिकार करून मांस खायचा असा आरोप ढाकणे कुटुंबियांनी केलेला आहे। हरणांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळ्या लावायची असाही आरोप ढाकणे कुटुंबियांनी केला असून हरणांच्या शिकारीपासून रोखल्यानं अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा आरोपही दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांनी केलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यासाठी वनविभागाकडून आता हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत। ज्या ठिकाणी हरणांची शिकार करण्यात आली त्या स्पॉटवर जाऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। यावेळेस अधिकाऱ्यांना एका हरणाची कवटी आणि शिंगाचा भाग सापडला। वनविभागाकडून सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। खोक्या भोसले प्रकरणामध्ये तृप्ती देसाईंनी आता सुरेश धसांवर निशाणा साधलाय। सुरेश धस पण आकाच निघाले। धनंजय मुंडेंचं नेतृत्व बीडमधून कायमस्वरूपी संपवून स्वतःचं वर्चस्व यापुढे टिकवून ठेवण्यासाठी त्यांची ही लढाई होती का असा सवाल यावेळेस देसाईंनी उपस्थित केलेला आहे। सतीश भोसलेनं 1.5 वर्षापूर्वी एका व्यक्तीला बॅटनं जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्या घटनेतील मार खात असलेला व्यक्ती पहिल्यांदाच समोर आलेला आहे। कैलास वाघ असं या व्यक्तीचं नाव असून तो सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड गावातील रहिवासी आहे। शिवराज बांगरनं वाल्मिक कराडला अंगावर गाडी घालून ठार मारण्याची धमकी दिली होती। बांगर विरुद्धची FIRची कॉपी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर टाकलेली आहे। दरम्यान धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयामध्ये गणेश उगलेनं याबाबतची फिर्याद दिली होती। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये नाराज असून भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी जयंत पाटलांना पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने येण्याबाबत सूचक विधान केलेलं आहे। भाषणावेळी जयंत पाटील बोलल्यानं फडणवीसांनी त्यांना टोला हाणला। विकास कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली। तसेच अजितदादा थेट अटॅक करतात म्हणून कोणी त्यांच्या वाट्याला जात नसल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले। अनिल परबांच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यावरनं आज विधान परिषदेमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला। परबांनी संभाजी महाराजांची माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली तर वक्तव्य तपासा आणि आक्षेपार्ह असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं परबांनी म्हटलेलं आहे। दरम्यान नितेश राणे आणि अनिल परब यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे। कोरटकर असो किंवा सोलापूरकर, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा शिंदेंनी दिलाय। शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी राजू कारमोरेचं पत्र सभागृहात वाचून दाखवलं।
सत्ताधारी आमदार राजू कारमोरे यांनी मोहाडी तहसीलदारांना हे पत्र पाठवलं. ते पत्र विरोधकांच्या हाती लागलं. दरम्यान या पत्रात राजू कारमोरेंनी सरकारमधील मंत्र्यांवरच गंभीर आरोप केलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे. मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा आहे. राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती देखील त्यांनी केली. तसंच या संदर्भात पंतप्रधान मोदींनी देखील पत्र पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. संजय कदम यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. तर ठाकरेंच्या मध्यवर्ती कार्यालयातनं हकालपट्टीचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय. आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. छत्रपती संभाजीनगर मधल्या गंगापूरमध्ये भर दिवसा मुलीची छेड काढणाऱ्यांचं माज आता पोलिसांनी चांगलाच उतरवलाय. या प्रकरणामध्ये काल अटक केलेल्या 4घांची पोलिसांनी धिंड काढली आहे. गंगापूरमध्ये भर दिवसा मुलीची छेड काढली गेली आणि तिच्या पालकांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान साम टीव्हीनं ही गंभीर घटना याची संपूर्ण तपशील घेतला आणि या गंभीर प्रकार महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाई केलेली आहे. मुलीची छेड आणि पालकांना मारहाण करणाऱ्या आरोपींची धिंड पोलिसांनी यावेळेस काढलेली आहे. तर या साम टीव्हीच्या इम्पॅक्ट नंतर आता आपण पाहूयात राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी गुणाट गावामध्ये आणलं. दत्ता गाडेच्या मोबाईल शोधण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक आरोपीसह उसाच्या शेतात दाखल झालं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं गुणाट गावामध्ये गाडेच्या मोबाईलचा शोध घेतला जातोय. माझ्या बदनामीला जबाबदार कोण असा सवाल स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेनं पोलिसांना विचारलेला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडितेशी संवाद साधला. यावेळेस पीडित तरुणीने प्रश्न विचारला आणि त्यानंतर अधिकारी निरुत्तर झाल्याची माहिती आहे. भारत जगातील आघाडीचे संपत्ती केंद्र म्हणून उदयास आला असून देशातील अब्जाधीशांची संख्या 191 वर पोहोचली आहे. तर $1 कोटी पेक्षाही अधिक संपत्ती असलेल्या अतिश्रीमंतांची संख्या 85,698 इतकी झालेली आहे. तर ही संख्या पुढील वर्षामध्ये 93,753 वर पोहोचण्याचा अंदाज आहे. पुण्यातील बर्गर किंगचा मोठा विजय झालेला आहे. सुप्रीम कोर्टानं बर्गर किंग या ब्रँडला परवानगी दिली असून मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील बर्गर किंग हॉटेलला बर्गर किंग हे नाव वापरण्यास मनाई केली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाला स्थगिती दिली आहे. ललित मोदीने लंडनमधील भारतीय उच्च आयुक्तालयामध्ये भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केलेला आहे. ललित मोदीने वानुआटूंचं नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती आहे. मात्र ललित मोदी विरोधात खटला सुरू ठेवणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. औरंगजेबाची कबर थेट जेसीबी लावून उखडून टाका अशी मागणी उदयनराजे भोसलेंनी केलेली. औरंगजेबाच्या कबरीवर सरकार खर्च करत असल्याची बातमी सामनं दाखवली. सरकारी खर्च होत असल्याची ही बातमी पाहताच उदयनराजे भोसले भडकले. जालन्यामध्ये लोखंडी सळईने चटके देत कैलास बोराडेला मारहाण झाली होती आणि या प्रकरणी आता मनोज जरांगेंनी नवा खुलासा केलाय. कैलास बोराडे मद्यधुंद अवस्थेमध्ये मंदिरामध्ये गेला आणि त्यानं तिथं गोंधळ घातला. मंदिरात विटंबना करणाऱ्यांसाठी मकोकासारखा कायदा आणण्याची मागणी मनोज जरांगेंनी केलेली आहे.
कोल्हापूर आता गँगस्टर हब होतोय का असा सवाल उपस्थित झालेला आहे, कारण सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे एकमेकांना धमकी देतानाचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मुलं फिल्मी स्टाईलमध्ये एकमेकांना धमकी देताना दिसतात. तुमच्या पूर्ण टोळीला गार करायला बस आहे बरं का, आमची फक्त एकच टोळी. नीरा उजवा कालव्यामध्ये शेकडो मृत कोंबड्या वाहत असणारा व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या स्टेटसला ठेवून नागरिकांनी सावधगिरी बाळगा असा सल्ला दिलेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. विदर्भाचे कुलदैवत अमरावतीच्या अंबादेवी मंदिरासमोर होळीची 200 वर्षांची परंपरा अजूनही जपली जाते. महिनाभर पूर्वीच इथे होळी रचली जाते. महिनाभर या होळीमध्ये महिला खणा नारळाची ओटी आणि गाठी टाकतात आणि या होळीच्या दिवशी याचं दहन केलं जातं. छत्रपती संभाजीनगर मधल्या गंगापूरमध्ये भर दिवसा टवाळखोरांनी मुलीची छेड काढणाऱ्या आणि तिच्या पालकांना मारहाण करणाऱ्या 4 आरोपींना अटक केलेली आहे. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर संभाजीनगरचे डीसीपी नितीन बगाटे यांनी पीआयला फोन करून सगळ्या आरोपींवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. भर रस्त्यात धिंगाणा घालत बर्थडे सेलिब्रेशन करणं पोलिसाला चांगलंच भोवलेले. कायदा सुव्यवस्था पायदळीत उडवणाऱ्या 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. पोलीस शिपाई प्रवीण पाटीलचा रस्त्यावर मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन करण्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर ही कारवाई झालेली आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्यांना सज्जड दम दिलेला आहे. रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना धांगडधिंगा अजिबात चालणार नाही असा इशाराच अमितेश कुमार यांनी दिलाय. सध्या पुण्यामध्ये रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा केला जातोय. यावेळेस तरुण फटाके फोडत साऊंड लावत धिंगाणा घालत असतात. पंढरपूरमधील माढातील टाकळी गावामध्ये एका तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. लोहार समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यानं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतले. दरम्यान पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे. जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये महिला तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये प्रतीक्षा गोरे यांचा हात फ्रॅक्चर झाला. हल्ला करणाऱ्या बिल्डर आणि वाळू माफियांवर कारवाईची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेली आहे. परभणीच्या पूर्णा ते हयातनगर रस्त्याचं काम 11 महिन्यांपासून सुरू आहे आणि या रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवलेला आहे. पर्यायी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. सिंधुदुर्गमधल्या दोडामार्ग तिलारी इथं अवैधरित्या उत्खनन चालू आहे. आंतरराज्य प्रकल्प धरण क्षेत्रामध्ये अवैधरित्या उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी आंदोलन केलं. शिर्डी नगरपंचायतीमध्ये अनधिकृत घरांना नोटीस देण्यात आलेली आहे. मात्र 15 दिवसांची मुदत दिलेली असताना सुद्धा प्रशासनाकडून त्यांचं पाणी बंद करण्यात आलेलं आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर या कुटुंबियांनी हंडा मोर्चा काढला. मात्र मुख्याधिकारी यांनी त्यांची दखल न घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे. मुंबईत आझाद मैदानमध्ये 4 मार्चपासून समग्र शिक्षा समितीचं बेमुदत आमरण उपोषण आणि कामबंद आंदोलन सुरू आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एकनाथ शिंदे सरकारनं समिती गठीत केली होती, पण ती 1 महिन्यात रद्द झाली आणि नंतर कोणतेही उत्तर नसल्याचा आरोप आहे. कंत्राटी कामगारांना सरकारी नोकर म्हणून कायम करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. सांगलीच्या जतमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि जलयुक्त शिवारासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद करावी, तसंच कृषी प्रक्रिया उद्योगासाठी ठोस योजना कराव्या यासह इतर मागण्या यावेळेस करण्यात आलेल्या आहेत. आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या नाशिकच्या येवला शहरामध्ये ठाकरे गटाकडून तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलं.
सरपंचांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, कांद्यावरील निर्यात शुल्क ताबडतोब रद्द करावं, सोयाबीनला योग्य दर मिळावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी ताबडतोब थांबावी यासाठी विविध मागण्यांसाठी ठाकरे गटानं आंदोलन करत मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे. भंडारामध्ये वरठी रेल्वे पुलावरनं वाळू टिप्परच्या धडकेमध्ये 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं. यावेळेस पुलावरील खड्डे दुरुस्त करणं, रेल्वे क्रॉसिंगवरनं ब्रिज तयार करावा अशा विविध मागण्यांसह रास्ता रोको करण्यात आला.